सध्या सोशल मीडियावरती एक चांगलाच मुद्दा व्हायरल होतोय, तो म्हणजे काझी हैदर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्राबाबतचा. समोरचा गट म्हणजे जो व्यक्ती व्हिडिओच्या माध्यमातून जो बोलतोय, तो असा दावा करतोय की हे पत्र जे छत्रपती संभाजी महाराजांकडनं त्यांना मिळलंय 1682 साली, जेव्हा काझी हैदर मरण पावला होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्या भोवती ही सगळी गोष्ट फिरतीये, तो म्हणजे काझी हैदर नेमका कोण होता आणि काझी हैदर खरंच 1682 ला मरण पावला होता का, हा एक मोठा प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नेमकं काय प्रकरण आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे ज्याच्या भोवती हे सगळं गोष्ट फिरते, तो म्हणजे काझी हैदर. तर हा काझी हैदर नेमका कोण आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. काझी हैदर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे काही मुसलमान सरदार होते त्यापैकी एक होता, म्हणजेच काझी हैदर. आणि तो जो होता तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे पारासनवीस म्हणून कामाला होता. तर पारासनवीस म्हणजे नेमकं काय, तर फारसी कागदपत्रांचा व्यवहार बघणाऱ्या माणसाला पारासनवीस म्हणलं जायचं. तर त्या गोष्टींसाठी त्याला नेमणूक करण्यात आली होती, कारण की त्यावेळेस बऱ्याच वेळा असं व्हायचं की मराठी माणसांना फारसी वाचणं, त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स यायचे, ग्लिचेस यायचे, त्यांना नीट समजत नव्हतं. त्याच्यामुळे मग ह्या काझी हैदरची अपॉइंटमेंट त्या गोष्टीसाठी करण्यात आली होती. त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा ह्याची कुठेतरी वकालत केली किंवा वकील म्हणून त्याचा आपल्याला उल्लेख मिळतो. पण हे सगळं सुरू असताना अजून एक मुद्दा आपण लक्षात घेण्यासारखा आहे. तो मुद्दा म्हणजे कोणता, तर काझी हैदर हा फितूर होता की नव्हता. आता तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये वाद होण्यासारखी कुठलीच गोष्ट नाहीये, कारण की काझी हैदर फितूर झाला होता ह्याचे आपल्याकडे पुरावे देखील आहेत. आता तो पुरावे म्हणजे नेमके काय, तर औरंगजेबाच्या दरबारातला जो हाकीम उस्ताद खान जो आहे, त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये मासिर आलमगिरीमध्ये काही उल्लेख केलेले आहेत. फारसी मधला उल्लेख येतो, आपण मराठी मधला अनुवाद तुम्हाला वाचून दाखवूयात. शिवाचा म्हणजेच त्यांच्या भाषेत शिवा म्हणायचे, ते छत्रपती शिवाजी असं किंवा शिवाजी देखील म्हणत नव्हते, कारण की जी म्हणणं आदरार्थ असतं म्हणून ते मुघलांकडची लोक जे आहेत कधी शिवाजी पण म्हणले नाहीत, शिवा. त्यामुळे ते काय लिहितायत, शिवाचा मुन्शी काझी हैदर बादशाहकडे सेवेच्या इच्छेने आला. त्याला खिलत म्हणजे काय, तर मानाचा पोशाख, 10,000 रुपये आणि 2,000 मनसबी बहाल करण्यात आली होती. हा क्लिअर कट उल्लेख आपल्याला मिळतोय मासिरी आलमगिरी मधनं हाकीम उस्ताद खानांनी लिहिलेला. हा एक पुरावा आहे. त्याच्यानंतर आता हे जे व्यक्ती व्हिडिओच्या माध्यमातून जे बोलतायत की छत्रपती संभाजी महाराजांचं जे पत्र मिळालं होतं 1682 सालचं. 1682 सालचं पत्र म्हणजे जर त्या व्यक्तीला असं म्हणायचं की 1682 साली काझी हैदर मरण पावले होते. पण जर 1682 ला जर काझी हैदर मरण पावले असतील, तर 1683 ला ते मुघलांकडे कसे गेले? म्हणजे असं तर होऊ शकत नाही की ते आधी मेले, नंतर मग पुन्हा जिवंत झाले, मग नंतर मुघलांकडे गेले. अशा गोष्टी होऊ शकत नाहीत, प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाही त्या. तर आता येऊयात मूळ मुद्द्याकडे, ते म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांनी पत्र लिहिलं होतं का नव्हतं, किंवा या पत्राची चाचपडताळणी करण्यासाठी हे खरं आहे का खोटं आहे, एक मुद्दा आपल्याकडे तो मिळतोय. तो म्हणजे या पत्रामध्ये एक उल्लेख आपल्याला सापडतो, तो असा संभाजी राजा बुसाला असा छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख सापडतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख जेव्हा ऐतिहासिक पत्रामध्ये जर आपण बघतो, तर असा कुठलाही उल्लेख आपल्याला संभाजी महाराजांबद्दल मिळत नाही. क्षत्रिय कुलावतंस राधा शंभू छत्रपती यांनी आज्ञा केली ऐसीजे, अशा प्रकारचा मजकूर आपल्याला ऐतिहासिक पत्रांबद्दल दिसतो. मग हे मधनच काय संभाजी राजा बुसाला, ह्या गोष्टीला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे जर 1683 ला काझी हैदरची उल्लेख किंवा काझी हैदरचे उल्लेख जर मुघल बातमीपत्रातनं आणि मुघल अखबारातनं जर आपल्याला मिळत आहेत की जर तो औरंगजेबाला जाऊन सामील झालेला होता, मग 1682 सालीचं हे पत्र कशा आधारावरनं खरं आहे? अजून एक गोष्ट या ठिकाणी दाखवावी वाटते, ते म्हणजे मुघलांचे जे अखबार असायचे त्या अखबारामध्ये अखबाराची तारीख देखील इथं आपल्याकडे आहे, 2 डिसेंबर 1683. फारसी लिहिलेली गोष्ट आहे, त्याचा मराठी अनुवाद अगदी थोडक्यात वाचून दाखवतो. काझी हैदरने अर्ज केला तो असा, चेऊलचा काझी मोहम्मद हुसेन यांनी मला पत्र लिहिले आहे की शत्रूच्या, आता तिथे शत्रू म्हणजे कोण, तर मराठे, प्रांतात महागाई खूप वाढली, म्हणजे आपल्या प्रांतात महागाई खूप वाढलेली होती असं तो म्हणतोय. पण सुरत व इतर बंदरे आणि अहमदाबाद वगैरे ठिकाणं येथून शत्रूस अन्नधान्याची रसद, शत्रू म्हणजे पुण्याकडे सांगतोय आपण मराठे, अन्नधान्याची रसद, शिसे, दारू वगैरे पोचत आहे. हुजूर असलेला आणि 250 जात व 50 स्वार असा मनसबदार सय्यद लुत्फुल्ला गुजराती इकडील भागाशी परिचित आहे. त्यास इकडे नेमले तर रसद जाते ती बंद करील व शत्रू म्हणजेच मराठे त्रासून जातील. बादशाहचा हुकूम झाला की त्यास म्हणजेच त्या अर्जास नजरे खालून घालावे.
असा उल्लेख आपल्याला काझी हैदरबद्दल मिळतोय. तारीख काय तर 2 डिसेंबर 1683. मग हे पत्र 1682चं मृत्यूचं कुठला संदर्भ, कुठनं हे पत्र आलं, पुन्हा एकदा हा प्रश्न. दुसरं एक अखबार पत्र आपल्याकडे आहे 3 डिसेंबर 1684चं. फारसी एक त्यांचा लिहिलेली गोष्ट आहे, त्याचा मराठी अनुवाद थोडक्यात अगदी. बादशाही अंमलाखाली आलेला कोथळगड पाहण्यासाठी आतिश खानाचा अर्ज आला. तो नजरेखाली घातला. त्यात काझी हैदरने वर्णिल्याप्रमाणे खरोखरच तो किल्ला आहे. तो हाती आल्यामुळे सबंध तळकोकणच बादशाही अंमलाखाली येईल असे होते. यावर काझी हैदरवर कृपा करून, पूर्ण आता हे महत्वाचे लाईन त्याच्यामध्ये आता आपण बघतोय, यावर काझी हैदरवरती कृपा करून याला खानाची पदवी आणि 10,000 रुपये बक्षिसी दिली. तो 2,000 जात व 500 स्वारांचा मनसबदार होता. त्यात 500 जातीची वाढ फरमावली. आणि ही जी सगळी गोष्ट आहे किंवा हे जे सगळे पत्र अखबार वगैरे आहेत ते बिकानेरच्या पुरालेखकारत आहेत. म्हणजे हे मी बोलतोय किंवा कुठला तरी एक उठून एक माणूस बोलतोय अशी गोष्ट नाहीये, तर ऐतिहासिक संदर्भांनी आपण जी आता मांडणी केली आहे. आणि थोडक्यात ह्याचा सारांश म्हणजे कसा, तर जर छत्रपती संभाजी महाराजांनी 1682 साली जर काझी हैदर मृत्युमुखी पडले असतील, मृत्युमुखी म्हणण्यापेक्षा जर मरण पावला असेल, तर त्यावेळेस जर सांत्वन पत्र किंवा जो काही त्या पत्राचा मजकूर असेल 1682चा डेथ संदर्भात होतं ते काझी हैदरच्या, मग जर 1682 साली काझी हैदरची जर डेथ झाली असेल किंवा मृत्यू झाला असेल, तर मग 1683 मधला अकबरा म्हणजे मुघलांच्या अखबारातला हा उल्लेख, मासिरे आलमगिरी मधला हा उल्लेख, हा काय आहे मग? आणि ही त्यांचीच लोक लिहितात की काझी हैदरने कशा प्रकारे त्यांना मदत केली होती आणि याच काझी हैदरने कोथळीगड मुघलांना फितुरी करून दिला होता. म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्या पत्राचा दावा आणि ह्या पत्राला विरोध करणाऱ्यांचा प्रतिदावा, ह्या दोन गोष्टी आता प्रामुख्याने चर्चेचं कारण बनलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी इतिहास वेगळा सांगितला जातोय, एके ठिकाणी त्याला विरोध केला जातोय, अशा बऱ्याचशा गोष्टी आता चालू आहेत. आणि आता या गोष्टीच्या माध्यमातून अजून कुठला नवीन इतिहास बाहेर पडतो किंवा काझी हैदरबद्दल अजून नवीन कुठली माहिती आपल्यापर्यंत मिळते ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतो. परंतु तुम्ही पाहत राहा क्रोनो कथा. आणि या गोष्टीबद्दल तुमची देखील काय मत आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला बिलकुल विसरू नका.